वाघिणीचं शीर धडापासनं वेगळं करत 4 तुकडे केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यामध्ये उघडकीस आली। वनविभाग आणि पोलिसांनी या प्रकरणी तिघांना आता ताब्यात घेतलंय। शेताच्या कुंपणाला दिलेल्या विद्युत प्रवाहातून वाघाचा मृत्यू झाला। जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी शेतकरी विजेच्या तारांचं कुंपण शेताला करतात आणि वाघाचा मृत्यू झाल्यावरती कारवाईच्या भीतीने शेतकऱ्यांनी त्याच्या अन्य 2 सहकाऱ्यांच्या मदतीने धारदार शस्त्रानं वाघाचं शीर धडावेगळा करत अक्षरशः 4 तुकडे केले आणि मग प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून ते गावालगत असलेल्या 3 तलाव परिसरामध्ये फेकून दिले। या प्रकरणी वन विभागाने मध्यरात्री 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। त्यांची चौकशी सुरू आहे। राजू वरखडे, दुर्गेश लसुंते आणि राजेंद्र उर्फ बस्तीराम कुंजाम अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत। या दुर्दैवी घटनेचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। एखाद्या थ्रिलर पिक्चर मध्ये व्हावा अशी घटना भंडारा जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेली आहे। आपण तुमसर वनपरिक्षेत्रातील पांजरा या गावाच्या शेतशिवारातील झंजेरिया बीटामध्ये आहो। सध्या इथे बघू शकतो, इथे दूरपर्यंत इथे वनाधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी आहेत। या भागामध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला। मृतावस्थेतच नाही तर अक्षरशः इथे वाघाचे 4 वेगवेगळे पार्ट कापून फेकल्याचं गंभीर प्रकरण उघडकीस आलं आणि वन विभागामध्ये खळबळ माजली। मागील आठवड्यात 30 डिसेंबरला लेंडेझरी भागामध्येही एका वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता आणि तब्बल आठवड्याभरातच आता ही दुसरी घटना भंडारा जिल्ह्यामध्ये उघडकीस आली। अक्षरशः शेतामध्ये असलेल्या अन्न पिकांची वन्य प्राण्यांकडून नासाडी होते आणि ते वाचवण्यासाठी कदाचित शेतकऱ्याने तिथे विद्युत प्रवाह सोडला होता आणि त्या विद्युत प्रवाहामध्ये हा वाघ अडकून त्याचा मृत्यू झाला आणि हे सर्व प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून या शेतकऱ्याने अन्य काही आरोपींच्या अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून या वाघाचे अक्षरशः 4 तुकडे केले आणि या तलावाच्या घनदाट परिसरामध्ये फेकलं आहे आणि गंभीर प्रकरण भंडारा जिल्ह्यात हे उघडकीस आलं आहे। आणि आता या मागे काय कारण आहे, किती आरोपी असावे आणि या संदर्भामध्ये डॉग स्क्वॉड इथे बोलवण्यात आला आहे आणि एकंदरीत आता याचा शोध घेण्यात वन विभाग लागलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, झंजेरिया बीट, तुमसर, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।